नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत ब्रेकफास्टसाठी. तर तुम्ही बघू शकता आज आपण काय बनवलेलं आहे. तुम्ही काही गेस केलेला आहे का? तर चला मी सांगते. आज आपण ढोकळा बनवलेला आहे, पण तो एक वेगळ्या रंगामध्ये आणि वेगळ्या फ्लेवरमध्ये बनवलेला आहे. तर तो कसा बनवला त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. इथे मी 2 छोट्या वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण काय केलं, एका वाटीमध्ये 1 टीस्पून निंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड घेतले, ते 1 टेबलस्पून पाण्यामध्ये भिजवून घेतले. त्यामध्ये 2 चमचे साखर टाकली किंवा चवीला तुम्ही एक्स्ट्रा साखर वापरू शकतात. इथे मी बीटरूटचा ज्यूस घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 चमचा बीटरूटचा आपण पल्प घेतलेला आहे. हा मिक्सरमध्ये मी काढलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. त्या मिश्रणामध्ये छान असं फेटून घ्यायचं. जसं आपण रेग्युलर ढोकळ्यासाठी जसं आपण बॅटर बनवतो त्याच पद्धतीने, त्याच कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे. इथे थोडंसं ठेचलेलं लसूण तसंच ओवा टाकलेला आहे आणि स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे. ते छान एकजीव करून घेतलं. थोडंसं तेल टाकलेलं आहे 1 ते 1.5 टेबलस्पून आणि आपण भांड्याला पहिले ग्रीस करून घ्यायचं, तेल लावून घ्यायचं. त्या भांड्यात ढोकळा करायचा आहे आणि पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आपण ज्या भांड्यात ढोकळा करायला शिजवायला ठेवायचं आहे, कुकरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये. आणि आपण थोडासा 1 टीस्पून आहे ना खाण्याचा सोडा घेतलेला आहे. तो छान मिश्रणामध्ये फेटून घ्यायचा आणि ते मिश्रण आपण डब्यामध्ये भरून आपण वाफवायला ठेवायचं. मीडियम गॅसवरती ना 20 ते 25 मिनटं होऊ द्यायचं आहे. ते मिश्रण शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतरच झाकण उघडायचं आहे. आपण एका साईडला तडकासुद्धा बनवून घेतलेला आहे. जिरं मोहरीची फोडणी दिलेली, तसंच थोडंसं हिंग टाकले, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि चवीनुसार साखर टाकलेली आहे आणि आपलं तडक्याचं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे. इकडे आपला ढोकळासुद्धा शिजून तयार झालेला आहे. 20 ते 25 मिनटानंतरच आपण झाकण उघडायचं. एक तर कुकर किंवा आपण इडली पात्रात लावणार असाल तर त्याच्यानंतर 20-25 मिनिटानंतरच आपण झाकण उघडायचं आहे. ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा, प्लेटमध्ये काढायचा, हव्या त्या शेपमध्ये कापून घ्यायचा. वरून तडक्याचं पाणी टाकायचं आणि टोमॅटो सॉसबरोबर किंवा ग्रीन चटणी बनवली असेल त्याबरोबर एन्जॉय करू शकतात. कशी वाटली रेसिपी? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.